नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या वेबलाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला असेल, जागा वाटपाची रस्सीखेच असेल, याला आता सुरुवात झाली. खरं ती सुरुवात खूप आधीच झाली आहे. मात्र महायुतीमध्ये लोकसभेला ज्या पद्धतीनं जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेपासून ते तिकीट वाटप जाहीर होईपर्यंत जो उशीर लागला आणि खास करून 7 टप्प्यांमध्ये लोकसभा जशी पार पडली त्याचा एक मोठा फटका जो आहे तो लोकसभेत महायुतीला सहन करावा लागला. अगदी 41 वरून 17 जागांवर झालेली पायउतार ही महायुतीला अगदी न परवडण्याजोगी किंवा एक मोठा सेटबॅक देणारी होती अशीच म्हणावं लागेल. जरी केंद्रात भाजप आणि मित्रपक्षाचं सरकार बसलं असलं तरी देखील महाराष्ट्रात बसलेला फटका हा महायुतीला न परवडणारा आहे आणि त्याचमुळे महायुतीनं यातनं काहीसा धडा घ्यायचं ठरवलंय असंच म्हणता येईल. आणि म्हणूनच याच महिना अखेर सप्टेंबरच्या महिना अखेरपर्यंत महायुतीचे 100 उमेदवार हे प्रत्यक्षपणे विधानसभेच्या मैदानात असतील अशी माहिती जी आहे ती न्यूज 18 लोकमतने आज सकाळपासूनच आपल्याला दिली होती. याच संदर्भात नेमकं कशा पद्धतीनं हा फॉर्म्युला ठरेल, कशा पद्धतीनं महायुतीचे हे 100 उमेदवार हे प्रत्यक्षपणे येत्या महिना अखेर मैदानात असतील तेच या वेबलाईव्हच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. सर्वात आधी 288 जागांपैकी कोणाला किती जागा याचाच अर्थ भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तिघांच्या बाबतीत कोणाला किती जागा याबद्दलचा वाद प्रतिवाद यामुळे उशीर न करता फॉर्म्युला जागा वाटपाचा फॉर्म्युला हा नंतर ठरवता येईल. मात्र ज्याच्या कोट्यात जेवढ्या जागा 100% येणार आहेत म्हणजेच पहिल्या 100 जागा अर्थात तिघांना या वाटून समसमान जागा जातील आणि त्यामध्येच भाजप म्हणजेच महायुतीतला सर्वात मोठा पक्ष ज्याला आता नवीन राजकीय शब्द जो रुजू झालाय की मोठा भाऊ, महायुतीचा मोठा भाऊ म्हणून भाजपनं पुढाकार घेतलाय. 2-3 दिवसांपूर्वी अमित शहा यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीमध्ये या संदर्भातला निर्णय झाला आणि भाजप पहिल्या टप्प्यात आपले 50 उमेदवार याच महिना अखेर जाहीर करेल. अर्थात गणेशोत्सव सुरू आहे, त्यानंतर काही दिवसात पितृपंधरवाडा जो की राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि काहीशा श्रद्धेपोटी हा थोडंसं वाईट काळ मानला जातो किंवा काही शुभ गोष्टी घडताना तिथं अडचण होते. अशा पितृपंधरवाड्यात मात्र हे होणार नाही. नवरात्राच्या पहिल्या आठवड्यात महायुतीच्या भाजपच्या 50 जागा जाहीर होतील प्रत्यक्षपणे त्या उमेदवाराला. मग ते अगदी गपचूप सांगणं ज्याला आपण की कानमंत्र दिला असं म्हणतो की फक्त त्याच उमेदवाराला त्याची बाजू क्लिअर करून सांगणं की तू तयारीला लाग, अशा पद्धतीनं 50 भाजपच्या जागा, 25 जागा शिवसेना शिंदे गट, 25 जागा राष्ट्रवादी अजित पवार गट अशा एकूण 100 जागा या थेटपणे महायुतीच्या मैदानात असतील. एकंदरीत बघितलं तर या 100 जागांमध्ये महायुतीचे भाजपचे 50 उमेदवार घेताना पहिल्या फळीतल्या मंत्र्यांना सरसकट तिकीट मिळतील. याच सोबत 2 पेक्षा अधिक वेळ किंवा 2 पेक्षा अधिक टर्म ज्यांनी घेतलेली आहे त्यांना देखील तिकीट होईल. याचबरोबर पहिल्यांदाच निवडून आलेल्यांपैकी काही महत्वाची नावं त्यामध्ये आमदार अभिमन्यू पवार असतील, चिखलीचे आमदार श्वेता महाले असतील किंवा पहिल्यांदाच निवडून आलेल्या काही चांगल्या आमदारांपैकी मग ते सचिन कल्याण शेट्टी असतील, अशा अनेक आमदारांना देखील याच 50 जागांमध्ये तिकीट मिळण्याची शक्यता आहे. यांची नावं याच महिनाअखेर जाहीर होऊ शकतात. दुसऱ्या बाजूला विधान परिषद संपलेली किंवा विधान परिषदेवर असणारी देखील काही महत्वाची नावं यामध्ये येण्याची शक्यता आहे. त्याचा उल्लेखच करायचा झाला तर नुकतेच विधान परिषदेवरून निवृत्त झालेले किंवा बाजूला गेलेले सुरेश धस ज्यांना की आष्टी मतदारसंघातनं निवडणूक लढवण्याचे आदेश मिळू शकतात. तर दुसऱ्या बाजूला गोपीचंद पडळकर हे देखील विधान परिषदेचे सध्याचे आमदार आहेत. मात्र त्यांना देखील जत किंवा खानापूर या दोन्हीपैकी एक ठिकाणाहून थेटपणे लढण्याच्या सूचना ज्या आहेत त्या भाजपकडून मिळू शकतात. एकंदरीत बघितलं तर महायुतीमधूनच शिंदे गट देखील तितकाच महत्वाचा आहे. शिंदे गटाकडे आत्ता असणाऱ्या 45-50 जागा जवळपास ज्या आहेत मित्रपक्ष आणि स्वतःचे शिवसेनेचे आमदार पकडून पहिल्या फळीत म्हणजेच विद्यमान मंत्री आणि जे काही महत्वाचे त्यांचे नेते आहेत त्या काही महत्वाचे त्यांना पहिल्या टप्प्यात म्हणजेच याच महिन्याअखेर ती 25 नावं जी आहेत ती जाहीर होऊ शकतात. अशाच पद्धतीनं राष्ट्रवादी देखील गणित मांडायचं झालं तर राष्ट्रवादीचे सर्व विद्यमान मंत्री आणि 2 किंवा त्यापेक्षा जास्त टर्म आमदार असणारे आमदार यांना देखील त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती निश्चित होऊ शकते. याच दरम्यान ज्या ठिकाणी कुठलाही वाद नाहीये, कुठलीही सिटिंग एमएलएची जी एक बेसिक थंब रूल जो पाळला जाईल की ज्या ठिकाणी जो पक्षाचा आमदार आहे त्यालाच ते तिकीट
देण्यात येईल अशा पद्धतीचा एक थंब रूल जो आपापसात पाळून घेण्यात आलाय त्याच ठिकाणी मग ते राष्ट्रवादीमधील पुण्यातल्या सुनील टिंगरे असतील किंवा पहिल्यांदाच निवडून आलेले सतीश शेळके असतील ह्या सगळ्यांपैकी यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। एकंदरीत जर बघितलं तर 100 जागा लवकरात लवकर जाहीर करण्यामागचा उद्देश जर आपण पाहिला तो अगदी साफ आहे, तो स्पष्ट आहे। एकंदरीत लोकसभेच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेली एक मळभ झटकण्यासाठी महायुतीचा एक महत्वाचा प्रयोग करू शकतो। नुकत्याच सुरू असणाऱ्या अनेक योजना मग त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान योजना असेल, पीक विमा संदर्भातले महत्वाचे निर्णय असतील, इन्फ्रास्ट्रक्चर आणि याबद्दलचे निर्णय असतील, या सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी एखादा उमेदवार जर मैदानात असेल तर त्या मतदारसंघातला कार्यकर्ता देखील स्वतःची एक मळभ झटकून पुन्हा एकदा कामाला लागेल। हाच निवडणुकीचा टेम्पो जर सेट करायचा असेल तर लवकरात लवकर रिकामा असणाऱ्या कार्यकर्त्याच्या हाती लवकरात लवकर त्याच्या हाती काम दिलं पाहिजे किंवा वारंवार आपण बोललं जातं की राजकारणात कुठलाही कार्यकर्ता बेरोजगार राहता कामा नये, त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि ते काम मिळत गेलं तरच त्या पक्षाचा, त्या आमदाराचा, त्या नेत्याचा कुठे ना कुठे फायदा आणि त्याचं रिफ्लेक्शन जे आहे ते जाणवत असतं। याच निमित्तानं पहिल्या महिना अखेर 100 उमेदवार जाहीर करून संपूर्ण राज्यभरात मग ते त्या पॉकेट्समध्ये असतील संपूर्ण राज्यभरात कार्यकर्त्यांवर लोकसभेच्या पराभवानंतर आलेली मळभ झटकण्यासाठी महायुतीचा एक चांगला हा प्रयोग ठरू शकतो। दुसऱ्या बाजूला ज्या ज्या योजना महत्वाच्या आहेत त्या योजनांच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन त्यांना देखील एक चांगला बूस्ट किंवा त्यांना त्याचा प्रचार आणि प्रसारासाठी जास्तीत जास्त वेळ हा सरकारला मिळू शकतो। यासोबतच न थांबता लोकसभेला आपण बघितलं की अनेक नावं ही शेवटच्या टप्प्यात जाहीर झाली, अनेक नावं महायुतीमध्येच कुठला पक्ष लढणार आहे हे देखील माहीत नव्हतं आणि त्यामुळं बऱ्याचदा याबद्दलची चर्चा जी आहे ती देखील होत राहिली आणि त्यामुळं आता मात्र या बाबतीतली कुठलीही चूक म्हणजेच लोकसभेत झालेली एकही चूक परत न होऊ देता त्याबद्दल किंवा त्या बाबतीतला अंतिम निर्णय लवकरात लवकर घेऊन याबद्दलची स्पष्टता कायम आणण्याचा प्रयत्न जो आहे तो महायुतीतनं होतोय। अर्थातच याबद्दलचा पुढाकार महायुतीमधून भाजपनं घेतला आणि त्या पद्धतीनं यंत्रणा जी आहे ती देखील कामाला लागली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती की 2-3 दिवसांपूर्वीच अमित शहा यांची बैठक पार पडली होती। महायुतीच्या जागावाटपाच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घ्या असं तीनही पक्षाचा आग्रह जरी असला तरी अडचण मात्र या तीनच पक्षांमध्ये जास्तीत जास्त होणार आहे, कारण राष्ट्रवादी आणि खास करून राष्ट्रवादी ज्यावेळी महायुती सोबत आली म्हणजे शिंदे आणि फडणवीसांसोबत भाजप सोबत आली त्याच जागा एकमेकांसोबत क्लॅशेस होण्याची सर्वाधिक शक्यता या निमित्तानं निर्माण होते। त्यामुळे अजित पवार यांची भूमिका काय असणार याचं कोडं जास्त दिवस न लांबवता किंवा याचं भिजत गोंगडं न ठेवता लवकरात लवकर 25-25-50 म्हणजेच एकंदरीत उमेदवारांच्या 100 उमेदवारांची फौज जी आहे ती मैदानात उतरवत संपूर्णपणे महायुती कामाला लागेल असंच म्हणावं लागेल। तुर्तास या सगळ्या बातमीबद्दल या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्यावेळी अपडेट घेतच राहू। मात्र महायुतीचा हा 100 उमेदवारांचा प्रयोग कार्यकर्त्यांवरची लोकसभेच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांवर आलेली एक मळभ जी आहे ती झटकण्यात कितपत यशस्वी होतोय ते देखील येणारा काळच ठरवेल। तुर्तास या विभागामध्ये इथेच थांबूयात। धन्यवाद।